नमस्कार, मी वृषाली भामरे। काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती बेबी हग डायपर पॅन्ट्सची। तर त्या डायपर्सबद्दल मला खूप सारे मेसेजेस आले की हे डायपर्स खरंच चांगले आहेत का, बाकी डायपर्स आणि यात काय फरक आहे, किती वेळ हे डायपर्स प्रोटेक्शन देतात। तर मी विचार केला की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एक व्हिडिओमधूनच देऊया। तसं बघायला गेलं तर डायपर ही एक सुविधा आहे, बाळांसाठी सुद्धा आणि आईसाठी सुद्धा। पण ही सुविधा चांगलीच किंमत देऊन विकत घ्यावी लागते। पण आज जे डायपर्स मी तुम्हाला दाखवणार आहे ते अगदी बजेटमध्ये असणार आहेत। माझा लहान मुलगा कियांश आता 2.5 वर्षाचा आहे। त्याला आता एवढे डायपर्स लागत नाही कारण तो पॉटी ट्रेन झाला आहे। पण तरीसुद्धा पावसाळ्यात रात्री किंवा मग लाँग ट्रॅव्हलला जेव्हा आम्ही जातो तेव्हा मी त्याला डायपर यूज करते इमर्जन्सीसाठी। तर मागच्या 6 महिन्यापासून मी हे बेबी हगचे ॲडव्हान्स सॉफ्ट डायपर पॅन्ट्स यूज करते आणि सरप्राइझिंगली मला हे डायपर चांगले वाटले कारण यात खूप सारे चांगले फीचर्स आहेत। आता आपण वन बाय वन याच्यातले फीचर्स जाणून घेऊ। फर्स्ट आहे सॉफ्ट डायपर पॅन्ट्स। इथे तुम्ही बघू शकता छान व्हाईट आणि पावडर ब्ल्यू कलरमध्ये डायपर आहे। दोघं साईडला बेबी हगचा लोगो आहे आणि बॅक साईडला तिथे बॅक असं लिहिलंय, म्हणजे ही मागची बाजू आहे आणि त्याच्याच खाली तुम्ही कोणत्या साईजचं डायपर यूज करताय तेही लेबलिंग केलेलं आहे। हे डायपर पॅन्ट स्टाईल असल्यामुळे घालायला आणि काढायला अगदी सोपं आहे। तसेच हातात घेतल्यानंतर हे डायपर इतकं सॉफ्ट जाणवतं की एकदम कॉटनी फील येतो आणि आतमधून पण हे डायपर तितकंच सॉफ्ट आहे। नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल वेस्टबँड। या डायपर पॅन्टचा वरचा जो भाग आहे तो खूप फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे बाळाच्या कमरेवर कुठल्याही प्रकारची वळ उमटत नाही। हे डायपर अगदी परफेक्ट फिट होतं। डायपर घेताना नेहमी बाळाच्या वजनाप्रमाणे विकत घ्यावं। नेक्स्ट आहे 3D लीक गार्ड। यात जी 3D लीक गार्डची टेक्नॉलॉजी आहे ती आजूबाजूने लिक्विडला लीक होऊ देत नाही। साईडला हे जे एक्स्ट्रा मटेरियल दिसतंय तीच हे 3D लीक गार्ड आहे, जे लिक्विडला तिथेच ब्लॉक करून ॲब्झॉर्ब करून घेतं। नेक्स्ट आहे हनीकोम टेक्नॉलॉजी। आता बघूया ही जी हनीकोम टेक्नॉलॉजी आहे ही काय काम करते। तर ही हनीकोम सारखी दिसणारी जी डिझाईन आहे ती बाळाची सुसू म्हणजेच जे लिक्विड असतं ते सगळीकडे सारखं पसरवण्याचं काम करतं आणि त्यामुळे डायपर जड होत नाही। नेक्स्ट आहे अँटी रॅश शील्ड आणि ॲलोवेरा जेल। तर यामध्ये आतून वरच्या साईडला अँटी रॅश शील्ड बसवले आहे, जे बाळांना डायपर रॅश पासून वाचवतं आणि ॲलोवेरा जेलमुळे बाळांची नाजूक त्वचा मॉइश्चराइज राहते। नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह जेल। याच्या बॉटम लेअरमध्ये जे ॲक्टिव्ह जेल आहे आणि जे फ्लफ आहे ते लिक्विड पास झाल्यानंतर ते पटकन शोषून घेतं आणि त्यामुळे डायपर जास्त वेळ कोरडं राहतं। नेक्स्ट आहे 12 आवर्स ड्रायनेस। मी पावसाळ्यात रात्री हे डायपर्स कियांशला यूज करते आणि 7-8 तास हे डायपर्स लिक्विड चांगल्या प्रकारे सोक करतात। याची 12 आवर्स ड्रायनेसची टेस्ट मी अजून केलेली नाही आहे कारण 6 तासापेक्षा जास्त वेळ मी कियांशला एका डायपरमध्ये ठेवत नाही। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हे डायपर डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे। हे डायपर्स क्लोरीन फ्री, पॅरेबेन फ्री आणि फॅलेट फ्री आहेत। त्यामुळे ज्या न्यू मॉम्सला किंवा पॅरेंट्सला डायपर्सबद्दल कन्फ्युजन असेल त्यांनी एकदा ह्या डायपरला ट्राय करायला काही हरकत नाही। हे डायपर्स न्यूबॉर्नपासनं तर डबल XL साईजमध्ये अवेलेबल आहेत। डायपर्स नेहमी बाळाच्या वेटनुसार खरेदी करा। डायपर्स विकत घेण्यासाठीची बाईंग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हे डायपर्स मी फर्स्ट क्रायच्या ॲपवरून घेतलेले आहेत। मीही तुम्हाला फर्स्ट क्रायचं ॲपच रेकमेंड करेल कारण ॲमेझॉनवर हे डायपर्स थोडे महाग आहेत ॲज कम्पेअर टू फर्स्ट क्राय। आणि फर्स्ट क्रायवर जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला बेबी हगच्या डायपरवर 60% ऑफ मिळेल। 50% तुम्हाला फॅशनवर आणि 45% इतर काही गोष्टींवर ऑफ मिळेल। त्यामुळे कुपन कोड यूज करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये जो मी रिव्ह्यू दिलाय तो माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे। तरीसुद्धा डायपर वापरावं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। असेच लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा काही माहिती हवी असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात किंवा मग कमेंट बॉक्समध्येही विचारू शकता। लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत नमस्कार।